श्री स्वामी समर्थ डौरीज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी साधी सोपी अशी लगेच होणारी तांदळाची खीर बनवलेली आहे। आता ती कशी बनवायची ते पाहूया। आज आपण तांदळाची खीर बनवणार आहे। त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे। तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 1 कप बासमती तांदूळ म्हणजे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि याच मापाने कपाच्या साहाय्याने 1.5 कप साखर घेतलेली आहे, कट केलेले काजू बदाम आहेत आणि वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। आता आपण खीर बनवण्यासाठी आता हे तांदूळ आहे ते आपण 2 तास पाण्यात भिजत घालूया। तोपर्यंत हे सर्व साहित्य बाजूला आता इथे तांदूळ भिजत घालण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला भिजत घालूया। आता आपलं तांदूळ त्यात टाकून झालेलं आहे। आता आपण हे तांदूळ 2 तास आपण झाकून ठेवूया। 2 तास झालेले आहेत। आता आपण उघडून पाहूया। आता आपले तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता आपण याच्यातलं पाणी काढून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। खीरीसाठी असं जाडसर तांदूळ वाटून घ्यायचं। आता आपले हे झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। आता आपले काढून झालेलं आहे। आता आपण तांदळाची खीर बनवायला घेऊया। आता गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे। आपण गॅस ऑन करून घेऊया। चला आता आपण त्याच्यामध्ये दूध ओतून घेऊया। थोडंसं दूध आम्ही ठेवलेलं आहे नंतरून घालण्यासाठी। आता आपण दुधामध्ये साखर घालून घेऊया। साखर आता आपण थोडीशी हलवून घेऊया। आता आपले व्यवस्थित हलवून झालेलं आहे आणि आपली साखर पण विरघळलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेलं तांदूळ टाकून घेऊया। आपण ते ओतून घेऊया। हळूहळू हळूहळू ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं। सतत हलवत राहायचं कारण त्याच्यात गाठी होण्याची शक्यता असते। आपण मगाशी जरा ठेवलेलं दूध आहे त्याच्यात दूध ओतून घेऊया। खीर सतत हलवतच राहायचं। याच्यामध्ये आता आपण वेलदोड्याची पूड घालून घेऊया। गॅस बारीक करूनच सतत हलवत राहायचं कारण गाठी होण्याच्या शक्यता असतात। याच्यामध्ये आता आपण कट केलेले काजू बदाम टाकून घेऊया। जेव्हा आपण खीर असं सारखं हलवत राहतो तेव्हाच आपली ही खीर लगेच शिजते। आता ही आपली खीर तयार झालेली आहे। आता आपण त्याला प्लेटिंग करून घेऊया। चला तर आपली खीर ही बाउल मध्ये काढून झालेली आहे। बघा आपली खीर किती छान झालेली आहे। हे बघा किती छान व्यवस्थित घट्ट छान झालेली आहे। तांदळाची खीर ही लगेच व साधी सोपी होणारी रेसिपी आहे। तांदळाची खीर ही लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डौरीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा।